22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। श्रीरामाच्या या खास मूर्तीची सगळीकडे चर्चा सुरू असताना आता कृष्णा नदीत भगवान विष्णूंची एक मूर्ती सापडली। विशेष म्हणजे ही मूर्ती प्रभू श्रीरामाच्या मूर्तीसारखीच दिसते। सध्या या भगवान विष्णूच्या मूर्तीचे फोटो सगळीकडेच व्हायरल होत आहे। संपूर्ण प्रकार पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील एका गावात कृष्णा नदी पात्रात ही भगवान विष्णूंची मूर्ती सापडली आहे। या मूर्तीमध्ये भगवान कृष्णाचा दशावतार दिसत असून त्याचबरोबर एक शिवलिंग सुद्धा सापडले। रायचूर जिल्ह्यातील देवसुगूर गावाजवळच्या कृष्णा नदीवर पूल बांधण्यात येत असून बांधकामाच्या वेळी ही जुनी मूर्ती सापडली। सदर मूर्ती ही 11व्या शतकातील असून रामलल्लांच्या मूर्तीसारखे याचे प्रारूप असल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या मूर्तीवर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केले। या खास मूर्तीमध्ये मत्सर, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की या विष्णूंचे 10 अवतार रेखाटलेले आहेत। इतिहासकार डॉक्टर पद्मजा देसाई सांगतात। गिरीश भारद्वाज या X अकाउंटवरून या विष्णूंच्या मूर्तीचा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, आपल्या प्राचीन गोष्टी पुन्हा समोर येत आहेत। कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील देवसुगूर गावात कृष्णा नदीत विष्णूंची मूर्ती सापडली। या फोटोमध्ये तुम्हाला ही विष्णूंची मूर्ती सुंदर दिसेल। या मूर्तीवर अतिशय रेखीव काम केलंय। अयोध्येतील प्रभू रामाच्या मूर्तीची रचना आणि या मूर्तीची रचना एकसारखीच दिसते। जानेवारी महिन्यात राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। आता त्याच सारखी दिसणारी विष्णूंची मूर्ती सापडल्यानं सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे।